कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स अँड चॅप्टर नंबर 9 हीट. मित्रांनो, 8 चॅप्टर आपण पूर्ण केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअरही करा. चला मित्रांनो, स्टार्ट करूया आजचं पहिलं व्हिडिओ लेक्चर चॅप्टर नंबर 9 हीटचं. काय बघूया? ऑब्झर्व अँड डिस्कस. नेहमीप्रमाणे what are the causes of what you see happening in the picture below, write in the boxes. ओके मित्रांनो, या पिक्चर जे आहे त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ती चर्चा डिस्कशन आपल्याला करायची. नेमकं काय यामधनं आपल्याला दिसत आहे ते आपण मित्रांनो पाहणार आहोत. आता मित्रांनो, फर्स्ट पिक्चर बघा. फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं इथे थोडक्यात ही गॅस शेगडी आहे नाही का. ओके, आणि त्याच्यावरती बघितलं तर मिल्क टाईप काहीतरी असेल, बासुंदी खीर वगैरे काहीतरी पदार्थ आहे, तो उतू जातो आहे असं मला तरी दिसतं आहे. ओके, आता मित्रांनो हे का घडतं आहे? हा जर समजा गॅस बंद असेल तर हे शक्य नाही का. म्हणजेच थोडक्यात काय, इथे हीट दिली जात आहे. उष्णता जी आपण मराठीमध्ये म्हणतो ती जी दिली जात आहे हेच आपल्याला याच्यावरून कळतं. त्यामुळे मित्रांनो इथे लिहिता येईल आपल्याला हीट. ओके, या बॉक्समध्ये आपल्याला लिहायला सांगितलं आहे त्यामुळे आपण इथे लिहू शकतो हीट. हा हीटचा इफेक्ट आहे ज्यामुळे दूध जे आहे ते खाली पडतं आहे. किंवा इथे बघा, इथे आपल्याला स्टीम दिसते, वाफ दिसते नाही का. म्हणजे इथे सुद्धा हा कुकरमधनं ही वाफ बाहेर पडते या पद्धतीने. म्हणजेच काय, हा गॅस चालू आहे, म्हणजेच हीट देणं जे आहे ते चालू आहे. ओके, पुढचं पिक्चर बघा मित्रांनो. ओके, एक स्टुडंट आहे, एक मुलगा आहे की जो झोपला आहे बेडवरती. आणि जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर बघा मित्रांनो, त्याच्या तोंडामध्ये थर्मामीटर आहे, तापमापी आहे. ओके, म्हणजेच मित्रांनो त्याला ताप आलेला असेल तो मोजला जातो आहे. म्हणजेच काय, त्याचं अंग जे आहे, त्याचं बॉडी जी आहे तिला टेम्परेचर आहे किंवा तिची उष्णता जी ती वाढलेली आहे, त्याला ताप आला असेल, फिवर आला असेल, हे आपल्याला याच्यावरून कळतं. म्हणजे थोडक्यात हा आजारी आहे, टेम्परेचर मोजलं जातं आहे. म्हणजे याच्या अंगातसुद्धा काय आहे, टेम्परेचर आहे. म्हणजेच काय, हीट आहे. आपल्याला इथेसुद्धा आपल्याला उत्तर लिहिता येईल. मित्रांनो, तिसरं आपण ऑब्झर्व करूया. तिसरं पिक्चर काय दिलं आहे? ओके, हा आपल्याला ग्लास आहे, सपोज स्टीलचा ग्लास आहे आणि इथे बघा मित्रांनो आईस असतील. ओके, आता आईस आहेत पण नेमकं काय आहे ते बघा. आईस आल्यामुळे इथे जे आहे ते ड्रॉपलेट्स जे आहेत ते वॉटरचे ड्रॉपलेट्स तयार झालेत नाही का. जे बाहेर जे स्टीम असते त्याचे ड्रॉपलेट जे तयार झाले, हे सुद्धा कशामुळे तयार होतं मित्रांनो? हे सुद्धा होतं हीटमुळे. ओके, आय होप तुम्हाला हेही पिक्चर कळालं असेल. पुढचं पिक्चर बघा मित्रांनो. काही लोक बसले आहेत गावाकडे. ओके, त्यांच्या पेहरावरनं तसं वाटतं की आजूबाजूला खूप थंड आहे नाही का. आजूबाजूला सगळं बघा एकदम त्यांनी ब्लँकेट वगैरे ओढलेले आहेत, स्वेटर वगैरे घातलेले आहेत. म्हणजेच काय, सराउंडिंग टेम्परेचर इज व्हेरी कोल्ड, ते अतिशय थंड असणार आहे. आणि त्यामुळे ते काय करतात, ते आपले हात जे ते भाजताना आपल्याला इथे दिसतात. म्हणजेच काय, भाजताना म्हणजे शेकतायत असं म्हणूया, भाजणे शब्द चुकीचा होईल, ते शेकता आहेत. म्हणजेच इथे सुद्धा काय, ते हीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण की जो मोसम आहे, जो ऋतू आहे तो कदाचित हिवाळा चालू असेल, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला म्हणता येईल हीट. ओके, शेवटचं पिक्चर बघू मित्रांनो. इथे बफेलो दिसते आणि ती एका लेकमध्ये गेलेली, म्हणजे तलावामध्ये गेली किंवा नदी असेल, काहीतरी असेल, रिव्हर वगैरे काही असेल, त्यामध्ये ती गेली. आता मित्रांनो, हे प्राणी जे आहेत, बफेलो असेल, बुल्क असेल, काऊ असेल, हे नेमके पाण्यात केव्हा जातात? ज्या वेळेस ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर जे ते हाय असेल, उष्णता जास्त असेल नाही का, गरमीचे दिवस असतील, त्यावेळेस हे जातात. म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला लिहिता येईल, इथे सुद्धा रिझन आहे याचं हीट. आय होप मित्रांनो या चित्रांना तुम्ही सुद्धा हाच विचार केला असेल. ओके, पुढचं बघूया मित्रांनो. या 7वीच्या सायन्सच्या बुकमध्ये अतिशय छान छान एक्सपेरिमेंट आहेत, ते तुम्ही घरीसुद्धा करू शकतात. तसाच एक दिलं आहे बघा, ट्राय दिस. करू शकता ट्राय तुम्ही. रब युअर पाम्स अगेन्स्ट इच अदर अँड पुट देम ऑन युअर चिक्स. व्हॉट डू यू फील? आता मित्रांनो, आपल्याला तुमचे तळवे जे आहेत ते घासायचे आहेत नाही का, हात एकमेकांवर घासायचे आहेत. काय होईल? इट इज प्रोड्यूस ड्यू टू फ्रिक्शन. आपण शिकलो आहे फ्रिक्शन केलं म्हणजे काय होतं, हीट तयार होते. म्हणजेच काय होणार, ते हात जे आहेत ते घासल्यावरती गरम होतील आणि ते जे तुम्ही गालावर ठेवले तर तुम्हाला गरम जे आहे ते फील होईल किंवा उष्णता जी आहे ती फील होईल किंवा हीट जी आहे ती फील होईल. मित्रांनो, विंटरमध्ये तुमचे पी टी टीचर जे आहेत तुम्हाला ज्यावेळेस पी टीला घेऊन जातात त्यावेळेस नेमकं काय सांगतात? रब युअर पाम्स अगेन्स्ट इच अदर नाही का. ते तुमचे हात जे ते एकमेकाला घासायला लावतात. कारण काय, त्यापासून हीट निर्माण होते आणि विंटरमध्ये ती गरजेची असते. त्यामुळे तसं तुम्ही करतात नाही का. आणि मग तुम्हाला जी ती हीट जी आहे ती फील झालेली दिसते. ओके, पुढचा टॉपिक बघूया. वी कम टू नो सम प्रॉपर्टीज ऑफ हीट एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स इन द पिक्चर्स. आपण बघितलं मित्रांनो की हे जे फिगर्स होत्या किंवा चित्र होते त्यावरनं
आपल्याला बऱ्याचशा प्रॉपर्टीज जे आहेत ते हीटचे जे ते कळतात नाही का. आणि तुम्ही त्याचा अभ्यास जो आहे तो मागच्या वर्षीसुद्धा केलेला असेल. ओके. द सन हीट हॅज मेनी इफेक्ट्स अँड युजेस. मित्रांनो, यू नो द सन इज द व्हेरी मेजर सोर्स ऑफ हीट. सर्वात मोठा मेजर सोर्स जो आहे हीटचा तर आपल्या पृथ्वीवरती तो म्हणजे आहे सन नाही का. सूर्यापासूनच आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात जी ती उष्णता जी मिळत असते. हाऊ डज द सोलर हीट रीच द अर्थ. मित्रांनो, ही जी उष्णता आहे ही नेमकी पृथ्वीवर कशी येऊन पोचते नाही का. वाय डज द हीट इन वॉटर हिटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीज वन्स इट टेकन ऑफ द फ्लेम. मित्रांनो, पाणी गरम करायला ठेवलं आहे. ओके. पाणी गरम झालेलं आहे आणि आपण उष्णता देणं बंद केलं तर काय होणार आहे, ते पाणी हळूहळू पुन्हा थंड होऊ लागतं. नेमकं हे का घडतं यामध्ये मित्रांनो त्याच प्रॉपर्टीज ज्या तुम्ही शिकलेला आहात. ओके. वेअर डज दिस हीट गो. मग ही नेमकी उष्णता जी ती कुठे गेली तर सराउंडिंगमध्ये गेली, तर ती कशी गेली ती आपण बघणार आहोत. द मॉइश्चर इन एअर कूल्स डाऊन ड्यू टू द आईस क्यूब इन अ ग्लास अँड कलेक्ट्स ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. मित्रांनो, आत्ताच आपण डिस्कशन केलं या पद्धतीने नाही का. या ग्लासच्या अवतीभोवती जे आहेत हे ड्रॉपलेट्स जे वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत ते तयार होतात. हे नेमके कशामुळे तयार होतात हे दाखवत होते. याप्रमाणे इकडे ड्रॉपलेट्स तयार होतात. हे कशामुळे तयार होतात, ते आजूबाजूला सराउंडिंग जे बाष्प असतं, पाण्याचं वाफ असते त्यापासूनच हे तयार झालेले असतात. ओके. पुढे बघूया मित्रांनो. अ थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स. थर्मामीटरमुळे मित्रांनो एखाद्या सबस्टन्सचं किंवा माणसाचं किंवा त्या मुलाला ज्याप्रमाणे ते तापमापी लावली होती त्याचं टेम्परेचर जे ते मोजलं जातं. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द चेंजेस इन द स्टेट ऑफ मॅटर कॉज बाय हीट. मित्रांनो, जर समजा आपण हीट दिली तर ज्या स्टेट आहेत मॅटरच्या त्या चेंज होतात. फॉर एक्झाम्पल वॉटर जर आपण घेतलं, वॉटरला जर आपण हीट दिली तर नेमकं काय होतं, त्याचं वॉटर वेपर्स तयार होतात नाही का. त्याचे पाण्याची वाफ जी ती स्टीम तयार होते. म्हणजेच काय, लिक्विडपासून तो गेला गॅसेसमध्ये गेला. त्याचप्रमाणे आईस जो आहे तो सॉलिडमध्ये असतो, परंतु त्याला जर आपण हीट दिली तर तो येतो लिक्विड फॉर्ममध्ये. त्यामुळे आपण म्हणतो मित्रांनो ज्या स्टेट ऑफ मॅटर आहे या चेंज होतात कॉज बाय हीट. ओके. आता पुढचा टॉपिक बघत आहोत मित्रांनो आपण, ट्रान्सफर ऑफ हीट. ओके. ट्रान्सफर ऑफ हीट. Why does the halwai rope a cloth around the end of his slotted spoon while stirring the boiling milk in his large कढाई. मित्रांनो, हे उदाहरण दिलं आहे. एक हलवाई जो आहे तो समजा दूध गरम करत असेल, त्यापासून काही खीर बनवत असेल, बासुंदी बनवत असेल, त्यावेळेस काय करतो, त्याचा तो मोठा स्लॉटेड स्पून ज्याला आपण झारा असे म्हणतो नाही का, त्याला होल असतात या पद्धतीने स्पून जो असतो त्याचा, तर त्याला त्याने काय केलेलं असतं, मागे काहीतरी बांधलेलं असतं नाही का, काहीतरी रॅप केलेलं असतं, क्लोथ कपडा जो आहे तो बांधलेला असतो. हे का केलं जातं मित्रांनो, कारण की त्याला गरम लागू नये. हे तर त्याचं उदाहरण झालं. तुम्ही घरातसुद्धा ज्यावेळेस आई स्वयंपाक करते त्यावेळेस जर तुम्ही गेलात तर ती भाजीसाठी आपण त्या भाजीमध्ये चमचा ठेवलेला असतो आणि काही वेळ जो तो तसंच राहिला तर तो आपल्याला गरम लागायला लागतो नाही का. त्यामुळे आता मित्रांनो जे तुम्ही जर स्पून्स वगैरे पाहिले त्यांचे हँडल जे आहेत त्या एकदम टोकाला तर प्लॅस्टिकचे येतात नाही का, जेणेकरून ते हीट होऊ नये किंवा गरम लागू नये म्हणून. ओके. व्हाय डू वी होल्ड अ स्टील ग्लास इन अ हँकरचीफ व्हाईल ड्रिंकिंग अ हॉट मिल्क फ्रॉम इट. आता मित्रांनो, तुम्ही मिल्क पितात, गरम ज्यावेळेस दूध पितात, सपोज तुम्हाला ते कप बशीमध्ये दिलं नसेल तर समजा तुम्हाला स्टीलच्या ग्लासमध्ये दिलं तर नेमकं काय होतं, तुम्ही ते गरम दूध पकडू शकाल का, तर ऑब्व्हियसली नाही. त्याचं उत्तर नो असणार आहे. कारण काय, तुमच्या हाताला भाजू शकेल, कारण की ते गरम दूध असेल. गरम दूध प्यायला तर छान लागतं, परंतु एकदम गरमागरम असेल तर आपली जिभे भासते आणि त्याचप्रमाणे आपण त्या ग्लासला धरू शकत नाही. याचा अनुभव तर तुम्ही घेतला असेल मित्रांनो. हे तर मीही घेतो, मलाही आवडतं दूध, आणि ते जर गरम जो स्टीलचा ग्लास असेल ते आपण धरू शकत नाही. मग काय करतो त्यासाठी आपण, तर त्यासाठी आपण त्याला रुमाल वगैरे जो आहे तो वापरतो, जेणेकरून हीट ट्रान्सफर कमी होईल आणि उष्णता जी ती हीट जी आपल्याला कमी लागेल. ओके. व्हॉट अदर एक्झाम्पल्स ऑफ दिस काइंड, मेक अ नोट ऑफ देम. म्हणजे काही असे एक्झाम्पल आहेत ज्यापासून हे जे उदाहरणं दिली त्या पद्धतीची उदाहरणं तुम्हाला बरीचशी मित्रांनो ते लिहिता येतील आणि तुम्ही सहज लिहाल. ओके. वेन वी टेक अ हॉट ऑब्जेक्ट्स इन इन्फिनिटी ऑफ अ कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट्स बिकेम वॉर्म अँड हॉट वन बिकम्स कूलर. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. मित्रांनो, ह्याचा अनुभव तर तुम्ही नक्की घेतला असेल. एखाद्या गरम वस्तूजवळ जी एखादा हॉट सबस्टन्स ठेवला असेल, त्याच्याजवळ जर आपण थंड वस्तू कोल्ड सबस्टन्स ठेवला तर ती जी हीट आहे
ती गरम वस्तू जी आहे ती ट्रान्सफर होते थंड वस्तूकडे, आणि थंड वस्तू काय होते, गरम होते. जोपर्यंत त्यांचं हे ट्रान्समिशन चालू असतं, जोपर्यंत दोन्ही सेम टेम्परेचरला येत नाही तोपर्यंत हे चालू असतं. हे तर मित्रांनो एकदम बेसिक आहे, हे आपल्याला सहज कळतं. गरम वस्तू जी आहे यापासून उष्णता वाहते थंडकडे, आणि थंडपासून जाणार गरमकडे. थंड वस्तू होणार गरम, आणि गरम वस्तू होणार थंड जर त्या एकमेकांच्या संपर्कात आल्या तर. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे नेमकं काय, तर ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, ट्रान्सफर ऑफ हीट. ओके. व्हाय डू वी विअर वुलन क्लोथ्स इन विंटर? फ्रेंड्स, वी विअर वुलन क्लोथ्स टू मेंटेन अवर बॉडी टेम्परेचर. मित्रांनो, आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, वुलन क्लोथ वापरतो. वुलन क्लोथ आपण केव्हा वापरतो, विंटरमध्ये वापरतो. आणि का वापरतो, याचं कारण काय, आपलं बॉडी टेम्परेचर आहे ते मेंटेन होण्यासाठी. ॲक्च्युली मित्रांनो, विंटरमध्ये खूप कोल्डनेस असतो सराउंडिंगमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये, त्यामुळे आपलं टेम्परेचर, आपल्याला थंडी वाजू नये, आपल्याला गारवा जाणवू नये, त्यामुळे आपण काय करतो, वुलन क्लोथ जे वापरतो. आणि वी नो दॅट वुलन इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्यामुळे मित्रांनो, ती जी थंड आहे ती आपल्याला जाऊ शकत नाही. आपल्या शरीरातली जी गरमी आहे ती शरीरातच राहते, ती बाहेर पडू शकत नाही. कारण काय, वुलन इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. ओके, पुढे बघूया मित्रांनो, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. आता मित्रांनो, आपण बघितलं हीट ट्रान्सफर जी आहे ती होते, मग त्याचे मोड्स काय, त्याचे थोडक्यात टाईप्स कोणकोणते असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यामध्ये पहिला टाईप आहे मित्रांनो कंडक्शन्स. ओके, कन्व्हेक्शन्स अँड रेडिएशन्स. त्यापैकी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कंडक्शन. ओके, मोड ऑफ हीट ट्रान्सफर. फर्स्ट टाईप इज कंडक्शन. हा पण मित्रांनो सहज तुम्ही जो आहे हा घरीच सुद्धा अभ्यास शकतात, किंवा घरीसुद्धा हा प्रयोग म्हणण्यापेक्षा तो तुम्ही अनुभवलेला आहे मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही रोज किचनमध्ये जाता, आईजवळ थांबता किंवा बघता, तर समजा आई एखादी भाजी करते आहे किंवा एखादं काहीतरी बनवते पदार्थ, दुधाचा पदार्थ किंवा भाजी बनवते समजा, या पद्धतीने स्टीलचं भांडं जी ती गॅसवर ठेवते. ओके, आता मी तुम्हाला गॅससाठी वेगळी फ्लेम दाखवतो. सपोज या पद्धतीने इकडे काहीतरी आहे, सपोज मिल्क आहे. ओके, आणि इकडनं उष्णता दिलेली आहे. आता मित्रांनो, ज्यावेळेस जस्ट आत्ता समजा हे ठेवलेलं आहे, आणि त्यावेळेस काय होणार आहे, अर्थातच हे जे स्टीलचं भांडं असेल हे काय असणार आहे मित्रांनो, हे कोल्ड असणार आहे. साधारण ऑर्डिनरी टेम्परेचरला जे टेम्परेचर असेल तेच असेल. मात्र ज्यावेळेस इथे हीट देणं सुरुवात होईल, ही खाली बघा मी हीट दाखवतो आहे, इकडनं ज्यावेळेस हीट देणं सुरुवात होईल, हा गॅस आहे समजा, तर नेमकं काय होईल मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की हीट दिल्यानंतर इकडनं या पद्धतीने हे जे पातेलं आहे किंवा हे जे काही असेल ते या पद्धतीने इकडे हळूहळू हे सुद्धा गरम होऊ लागेल. इकडनं जर बघितलं तर या पद्धतीने सुरुवातीला हा खालचा भाग पूर्ण गरम होईल, नंतर हळूहळू तुम्ही इथे जरी हात लावला तरी ते गरम झालेलं तुम्हाला दिसेल. ओके, मग हे काय झालं मित्रांनो, यस, दिस इज द कंडक्शन. यालाच आपण म्हणतो हीट ट्रान्सफर बाय कंडक्शन. मग यासाठी काय गरजेचं आहे, तर हे मीडियम हे जे पातेलं आहे किंवा भांडं आहे हे गरजेचं होतं. म्हणून हीट जी समजा इथे होती ती ट्रान्सफर झाली इथे बाय दिस, या पद्धतीने या वेने जी आहे ती हीट जी आहे ती ट्रान्सफर झाली. पुन्हा दाखवतो, ती जी हीट जी आहे ती ट्रान्सफर झाली आहे, या बाजूने अशी गेली, या पद्धतीने ती अशी गेली, नाही का. म्हणजे यामध्ये मीडियमची सुद्धा गरज होती. हे भांडं आहे म्हणूनच ते गरम झाले. अर्थात हे दूध जे आहे इथे खाली गरम असणार आहे, पण इथेही गरम होईल, इथे सुद्धा हे मीडियमच आहे. ओके, म्हणजे मित्रांनो यालाच तर आपण कंडक्शन म्हणतो. काही उदाहरणं दिली आहेत, ती अतिशय सोपी आहेत आणि समजायलाही चांगली आहेत. तिचा आपण अभ्यास करूया. बघूया मित्रांनो ती उदाहरणं नेमकी दिलेली काय आहेत. ओके, काय बघा, ॲपरेटर्स कोणकोणती आहेत, बार्स ऑफ स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर, कॅन्डल, बर्नर अँड पिंग्स एक्सेट्रा. म्हणजे थोडक्यात स्टेनलेस स्टीलची एक पट्टी आहे, ॲल्युमिनियमची आहे आणि कॉपरची आहे, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती आहे, आणि बर्नर आणि पिन दिले आहेत. एवढ्याच फक्त तिथे तुम्हाला ॲपरेटर्स लागणार आहेत. काय सांगितले बघा, टेक अ स्टेनलेस स्टील ऑर आयर्न, स्टेनलेस स्टील घ्या किंवा मग लोखंडाचं काही ती पट्टी असेल. कॉपर अँड ॲल्युमिनियम बार्स इज अबाउट 30 सेंटीमीटर लॉंग अँड हॅविंग द सेम शेप, सारख्या शेपवाले ते 3 पट्ट्या जे ते घेऊया आपण समजा. ॲप्लाय वॅक्स स्पॉट विथ द हेल्प ऑफ कॅन्डल ॲट अ डिस्टन्स 2 सेंटीमीटर. थोडक्यानं मित्रांनो एक पट्टी मी काढून दाखवतो. समजा ही ती पट्टी आहे. ओके, कोणती एक पट्टी असेल, 3 पट्ट्या तशा, आणि इथे 2 सेंटीमीटरवरती काय केलेत, समजा 2 सेंटीमीटरचं आपण हे इथे अंतर घेतलं आणि याच्यावरती वॅक्स जे आहे,
वॅक्स माहिती आहे तुम्हाला, ते वितळलं तर ते इथे पाडलं असेल या पद्धतीने. ओके, आणि इथे जे आहेत मित्रांनो, या वॅक्सवरती त्यांनी पिना लावल्या आहेत. ओके, या पद्धतीने अशा पिना लावल्या आहेत. ओके, अशा पिना लावल्या आहेत. आणि नंतर काय केलं, या 3 आहेत, या लक्षात घ्या, या 3 आहेत. एक कॉपर आहे, एक स्टील आहे आणि एक ॲल्युमिनियम आहे. आणि एकाच वेळेस इकडनं याला काय दिली, हीट दिली, उष्णता दिलेली. तर नेमकं काय होईल ते तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलं आहे. काय होणार आहे मित्रांनो, इमॅजिन करा, सुरुवातीला इकडनं उष्णता दिली म्हणजे हे वॅक्स जे हे मेल्ट होणार आहे, त्यामुळे ही जी पिन आहे ती खाली पडेल. नंतर हळूहळू इकडनं टेम्परेचर या पद्धतीने इकडे जाणार आहे, वाढत जाणार आहे. मग ही पिन खाली पडेल, पुन्हा टेम्परेचर वाढत जाईल, ही पिन खाली पडेल, पुन्हा ही पिन खाली पडेल. अशा पद्धतीने हीट जी आहे ती ट्रान्सफर होणार आहे. कोणत्या बाजूने, तर जिकडनं उष्णता दिली जाते, हीट दिली जाते आहे, तिकडनं या पद्धतीने हळूहळू गरम होईल आणि या पिना ज्या आहेत या खाली पडत जातील. पहिली पिन खाली ही पडणार आहे, नंतर ही या पद्धतीने या ज्या पिना आहेत त्या खाली पडतील. एवढं तर आपण मित्रांनो इमेजिन करू शकतो नाही का. पिन्स फॉल स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. इकडनं जिथे बर्नर आहे, जिथे हीट आहे, तिकडनं सुरुवात होणार आहे पिन पडायला. हेच आपल्याला इथे सांगितले. इट मीन्स दॅट ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड ऑफ द बार टू द कोल्ड एंड. जो हा एंड आहे हॉट एंड असणार आहे, कारण की इकडनं बर्नर चालू आहे, इकडनं हीट देणे चालू आहे. म्हणजे इकडनं हीट जी आहे ट्रान्सफर होणार आहे हॉट फ्रॉम द हॉट टू द कोल्ड. इकडचं टेम्परेचर कोल्ड असणार आहे त्या मानाने. मग हळूहळू इकडचं सुद्धा टेम्परेचर काय होईल, हॉट होऊ लागेल. ट्रान्सफर जी आहे ते कुठून होईल, बर्नरच्या साईडने होईल. ओके, आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. यालाच तर मित्रांनो काय म्हणतात, कंडक्शन ऑफ हीट. दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. आता मित्रांनो यामध्ये अजून एक प्रॉपर्टी बघा, ती काय, द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. आता मित्रांनो या तिन्ही ज्या आहेत, या तिन्ही पट्ट्या ज्या आहेत, स्ट्रीप्स ज्या आहेत, एक होती कॉपर, दुसरी होती ॲल्युमिनियम आणि तिसरी होती स्टेनलेस स्टील. त्यापैकी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर पिना ज्या सर्वात आधी पडली आहे ती कॉपर स्ट्रीपची. याचा अर्थ काय कळतो आपल्याला, द कॉपर इज द गुड कंडक्टर ऑफ हीट, नाही का. कॉपरची पिन आधी पडली म्हणजेच काय, कॉपर जो आहे हा गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. जास्तीत जास्त उष्णता जी आहे ती कॉपरमधून पडते. हेच इथे म्हटलं आहे मित्रांनो, द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट, द पिन्स ऑन अ स्टील बार फॉल कंपॅरेटिव्हली लेट अँड हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू कॉपर. म्हणजेच काय मित्रांनो, आधी कॉपरमधल्या पिना ज्या आहेत त्या पटकन पडतात, नंतर ज्या आहेत स्टील बारमधल्या, मग नंतर ॲल्युमिनियममधल्या आहेत. म्हणजे हे तिघीचं गुड कंडक्टर आहेतच, पण त्याच्यामधला सुपर गुड कंडक्टर जो म्हणता येईल तो म्हणजे कॉपर. म्हणून तर मित्रांनो सुरुवातीला बघा पाणी गरम करण्यासाठी तांब्याचे पंप असायचे, जेणेकरून आपली उष्णता जी हीट जी ती कमी लागेल, नाही का. तांब्याची भांडी सुरुवातीला वापरायची. याच्या मागचं कारणसुद्धा तेच आहे, बिकॉज द कॉपर इज द गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके, दॅट कंडक्शन ऑफ हीट टेक प्लेस थ्रू अ सॉलिड सबस्टन्स. आता मित्रांनो इथे जर बघितलं तर हे सॉलिड आहेत नाही का, कॉपर झाला किंवा आयरन झालं किंवा स्टेनलेस स्टील असेल, हे सगळे काय सॉलिड सबस्टन्स. दिस शोज दॅट द मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. म्हणजेच मित्रांनो कंडक्शन ऑफ हीटसाठी मीडियम जे तो गरजेचा आहे, जो की इथे सॉलिड होता. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की जे स्ट्रीप होत्या या सगळ्या सॉलिड स्टेटमध्ये होत्या. म्हणजेच आपल्याला इथे सांगता येईल मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. आय होप मित्रांनो कंडक्शन ऑफ हीट तुम्हाला कळालेलं असेल. पुढच्या वेळेस आहे कन्व्हेक्शन अँड रेडिएशन, पण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला घेऊया, जास्त व्हिडिओ लांबूया नको. मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. मित्रांनो लगेच भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद, थँक्यू.